नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. खळबळजनक सप्तशृंगी गडावर मोठी चोरी, देवीच्या मंदिरातून 22 किलो चांदी गायब. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासी देवी ट्रस्टच्या कारभारातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरातील नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीमध्ये सुमारे 22 किलोची तफावत आढळली आहे. या प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छीराम ज्ञानदान यांनी या संदर्भात प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रार केली होती. जुन्या नोंदीनुसार मंदिरातील नक्षीकामासाठी 406 किलो चांदी वापरण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात मोजणी केली असता केवळ 383 किलो 703 ग्रॅम चांदी उपलब्ध असल्याचे आढळले. अशा प्रकारे सुमारे 22 किलो 490 ग्रॅम चांदी गायब झाल्याचे उघड झालं आहे. 25 मार्च 2026 रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने हे प्रकरण नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसेच विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सोपवलं आहे. अपर आयुक्त महसूल जितेंद्र वाघ यांनी या संदर्भात लेखी आदेश काढले आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी कळवण्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि ट्रस्टचे कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा सखोल अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी चौकशी समितीसमोर दिलेल्या खुलाशात धक्कादायक माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार चांदी काढताना पंचनामा करणे, तिचे अधिकृत वजन करणे आणि सीलबंद करण्याची प्रक्रिया नियमानुसार पार पडली नाही. यामुळे हा केवळ तांत्रिक घोळ नसून नियोजित अपहार असल्याचा संशय बळावला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.